केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज नांदेडचा दौरा। लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अमित शहांची नरसी येथे जाहीर सभा। इंडिया आघाडी देशाची दिशाभूल करतेय। इंडिया आघाडी देशाचे तुकडे तुकडे करेल। कन्हांच्या प्रचार सभेमधून पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवरती हल्लाबोल। इंडिया आघाडीनं राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण नाकारलं। इंडिया आघाडीवाले सनातन धर्मावरही टीका करतात। इंडिया आघाडीला पापांची शिक्षा भोगावीच लागेल, मोदींचा निशाणा। एक देश एक संविधान हे तत्व काँग्रेसनं लागू होऊ दिलं नाही, मग संविधान संपूर्ण देशामध्ये लागू न करण्यास कोण जबाबदार, मोदींचा सवाल। काँग्रेसमध्ये अनेक वाळूचोर ज्यांनी जनतेचा पैसा खाल्ला त्यांना हिशेब द्यावा लागेल, नाव न घेता फडणवीसांचा श्याम बर्वे यांना टोला। अवघ्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवारावरती नसतील तेवढे गंभीर आरोप श्याम बर्वेंवरती आहेत। रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा श्याम बर्वे यांच्यावरती आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरती निर्णय होण्याची शक्यता। आज दुपारी किरण सामंत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। काँग्रेसकडून लोकसभेसाठी आणखी 2 जागा जाहीर। धुळ्यातून डॉक्टर शुभा बच्छाव तर जालन्यामधून कल्याण काळे यांना उमेदवारी। नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकरणामध्ये ईडीची कारवाई योग्य असल्याचा प्राधिकरणाचा निर्णय। सुमारे 752 कोटींच्या मालमत्तेच्या कागदपत्रांविषयी तपास यंत्रणेमार्फत कारवाई करता प्राधिकरणाचा हिरवा कंदील। सातारा लोकसभेसाठी भाजप लवकरच नाव जाहीर करणार। खासदार उदयनराजे भोसले यांना विश्वास, तर निवडणुकीची सर्व रणनीती तयार, उदयनराजेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज सासवडमध्ये जाहीर सभा। सासवडच्या पालखी तळावरती विजय शिवतारेंकडून सभास्थळाची पाहणी। घातपाताचा प्रयत्न होता का हे तपासण्याच्या नाना पटोलेंकडून पोलीस विभागाला सूचना। जनतेचं प्रेम माझ्यासोबत, मला काहीही होणार नाही, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। नाना पटोलेंच्या अपघातामागे कुठल्याही घातपाताची शक्यता नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। अपघाताची माहिती मिळताच पटोलेंना फोन लावून चौकशी केली, फडणवीसांची माहिती। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी करा। नाना पटोलेंसह काँग्रेस नेत्यांची सुरक्षा वाढवा। अतुल लोंढे यांचं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि निवडणूक आयोगाला पत्र। नाना पटोले यांच्या कार अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जावी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी। नाना पटोले यांच्या गाडीला धडक देणारं वाहन आणि वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात। भंडाऱ्याच्या भिलेवाडा इथे काल रात्री नाना पटोलेंच्या वाहनाचा झाला होता अपघात। राज ठाकरेंच्या नेतृत्वाचा आणि कौशल्याचा महायुतीला फायदा होईल, राज ठाकरे यांच्या भूमिकेवरती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीची ताकद वाढली, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंना किमान विधानसभेत तरी लढण्याची संधी मिळो, सुषमा अंधारे यांचा राज ठाकरे यांना टोला। राज ठाकरेंच्या सभेला फक्त गर्दी होते, त्याचं मतामध्ये रूपांतर होत नाही, त्यामुळे त्यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याचा कोणताही परिणाम नाही, काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा राज ठाकरेंना टोला। मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला, त्यावरून राज ठाकरे यांची भूमिका लोकांना पटलेली नाही हे स्पष्ट होत आहे, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। मनसे नेत्यांची 13 एप्रिलला मुंबईमध्ये बैठक होणार। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मनसेचे नेते आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। खूप आधीपासूनच देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू होती, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती। भाजपमध्ये प्रवेश करणं हे काही नवीन नाही, गेल्या 40 वर्षांपासून भाजपचं काम करत आहे, एकनाथ खडसे यांची भाजप प्रवेशावरती प्रतिक्रिया। श्रीराम पाटील केवळ तिकिटासाठी आमच्या पक्षातून तिकडे गेले, त्या अगोदर अन्य पक्षांमध्ये होते। महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। सांगलीमध्ये वसंतदादा पाटलांची काँग्रेस
काही प्रस्थापित नेत्यांना संपवायची आहे. सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांचा आरोप. तर पाटील घराण्यानं माझ्या पाठीमागे उभं राहावं, शेंडगेंचं आवाहन. सांगली लोकसभेसाठी आज माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील प्रकाश शेंडगे यांच्या भेटीला. प्रतीक पाटील हे विशाल पाटील यांचे बंधू. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या भावना राज्यातील नेत्यांसह दिल्लीतल्या नेत्यांना सांगितल्या. लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. नाना पटोले हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंपुढे काही बोलू शकत नाही. काँग्रेसच्या जागा नाना पटोलेंनी सोडून दिल्या. अशोक चव्हाण यांचा नाना पटोलेंवरती निशाणा. मराठवाड्यामध्ये पंतप्रधानांची सभा घेऊ, अशोक चव्हाण यांची माहिती. काँग्रेसनं नांदेडमध्ये चव्हाण आडनावाचा उमेदवार दिला, मात्र चव्हाणमध्ये फरक असतो. अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला टोला. 16 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. पक्षप्रवेशानंतर शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील शक्ती प्रदर्शन करणार. शिवसेनेचे हातकणंगल्याचे उमेदवार धैर्यशील माने यांची उमेदवारी वाचण्याची शक्यता. हेमंत पाटील आणि माने यांची उमेदवारी बदलण्याची होती भाजपची मागणी, मात्र हातकणंगल्यामधल्या तिहेरी लढतीचा मानेंना लाभ होण्याची शक्यता. मोहिते पाटील कुटुंब समजूतदार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यावरती त्यांच्या तक्रारी संपलेल्या असतील आणि देवेंद्र फडणवीस त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणतील, चंद्रकांत पाटील यांचा दावा. वंचित बहुजन आघाडीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांची संजय राऊतांवरती टीका. राज ठाकरेंच्या भूमिकेवरती मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज. डोंबिवलीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसह 7 जणांचा राजीनामा. ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश. राज ठाकरे महायुतीमध्ये सामील झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांवरती अन्याय झाला होता, त्यामुळे त्यांच्यात नाराजी. त्यामुळे काल भाजपच्या उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. खासदार राजन विचारे यांचं वक्तव्य. विदर्भातल्या सर्व 10 जागा जिंकणार, नितीन गडकरी यांचा विश्वास. तर 60 वर्षात काँग्रेसला जमली नाही एवढी कामं 10 वर्षात झाली, गडकरींचा काँग्रेसला टोला. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष असे 5 पक्ष सोडून आता ठाकरे गटामध्ये गेलेले निष्ठावान कसे? मंत्री संजय राठोड यांचा संजय देशमुख यांना सवाल. बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी अडवून महादपूर ग्रामस्थांचा घेराव. महादपूर गावामध्ये भीषण पाणी टंचाई, लवकरच पाण्याचा प्रश्न सोडू, आमदार सोळंके यांचं आश्वासन. यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसम यांची चंद्रपूरच्या 6 विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक. या बैठकीतून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना पाठिंबा जाहीर. समीर वानखेडेंच्या विरोधामधील आरोप गंभीर स्वरूपाचे, त्यामुळे आरोपांची प्राथमिक चौकशी होणं आवश्यक. एनसीबीचं मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर. गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी मतदारसंघामधील मतदारांनी सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदवावी. जिल्हाधिकारी संजय दैने यांचं मतदारांना आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये मतदानासाठी आव्हान. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून गोंडी भाषेतून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांची प्रचाराला सुरुवात. रेणुका मातेचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. इलेक्शन ड्युटीवरती न येणाऱ्या शिक्षकांनी कारवाईसाठी तयार राहावं. केंद्रीय निवडणूक आयोगाची हायकोर्टामध्ये ठाम भूमिका. विनाअनुदानित इंग्रजी शाळेतील शिक्षकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील पदाधिकाऱ्यांची बैठक. भाऊसाहेब वागचौरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच बैठकीचं आयोजन. वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये शशिकांत शिंदे यांचं माथाडी कामगारांकडून जोरदार स्वागत. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या विरोधात असले तरी सातारा शहर पवारांच्या विचारांना साथ देणार, शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य. रामटेकमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ कुठेही पाहायला मिळालं नाही.
या सभेमध्ये न्यायप्रविष्ट घड्याळ शोधणाऱ्याला 420 रुपयांचं बक्षीस मिळणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक्सवरती खोचक पोस्ट. ठाण्यामध्ये किसन नगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा विभागीय मेळावा. मेळाव्यामध्ये प्रताप सरनाईक, माजी महापौर यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या नवीन वाहनांचं पूजन. गुढीपाडव्याच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी घेतलेल्या नवीन वाहनांचं कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पूजन. केरडी गावाच्या जवळ शिवसेनेचे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या वाहनाचा अपघात. अपघातामध्ये जयस्वाल यांचे स्वीय सहाय्यक आणि 2 प्रवासी जखमी. अपघाताच्या वेळी आशिष जयस्वाल गाडीमध्ये नव्हते. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील तमाशा या महाराष्ट्राच्या लोककलेला आचारसंहितेचा फटका. दोन्ही जिल्ह्यांमध्ये निवडणूक काळामध्ये तमाशांवरती बंदी. तमाशा कलावंतांमध्ये नाराजी. वर्धामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात निवेदन. महिला काँग्रेस कमिटीकडून निवेदन देत कार्यवाहीची केली मागणी. पालघर जिल्ह्यामधील तब्बल 473 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आजपासून सामूहिक रजेवर. जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत ग्रामसेवकांना भरडलं जात असल्याची श्रमजीवी संघटनेचा आरोप. वाशिम जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस. सलग होणाऱ्या अवकाळीमुळे खरीप आणि रब्बी पिकांचं नुकसान. शेतकरी चिंतेत. अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. तर अमरावती, बुलडाणा, नागपूर आणि वर्ध्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. अमरावतीमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी. गेल्या 2-3 दिवसांपासून विदर्भासह मराठवाड्यामध्ये अवकाळीमुळे पिकाचं मोठं नुकसान. परभणीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस. जोरदार वारे आणि विजांच्या गडगडाटासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस. गोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही गारपीट. गारपिटीमुळे शेतीतील भाजीपाला आणि फळबागांसह अन्य पिकांचंही नुकसान. सलग दुसऱ्या दिवशी अकोल्यामध्ये अवकाळी पाऊस. पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. पातूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये गारपीट. बुलढाण्याच्या खामगाव आणि मेहकर तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे ज्वारी, मका, संत्रा पिकांचं मोठं नुकसान. गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे आंबा पिकांचं प्रचंड नुकसान. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या जामनेर, बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा. केळी, मका, बाजरी, लिंबू, पपई या पिकांचं मोठं नुकसान. धाराशिवच्या काजळा गावामध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. 10 ते 12 दिवसांनी नळाला पाणी येत असल्यानं गावकरी संतप्त. ठाणे पालिकेच्या उथळसर या विभागातल्या जलवाहिनीच्या स्थलांतराचं अत्यावश्यक काम. जलवाहिनीच्या कामामुळे नौपाडा, उथळसर आणि आजूबाजूच्या इतर भागांमध्ये 15 एप्रिलला पाणी पुरवठा बंद राहणार. मुंबईमधील घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो 1 या मार्गिकेवरून प्रवास करण्यासाठी रिस्टबँडची सुविधा. म्हणजेच कागदी तिकीट किंवा ई तिकीट स्कॅन न करता मनगटावरती पट्टा स्कॅन करून प्रवास करता येणार. रमजान ईदच्या निमित्तानं भिवंडीमधील बाजारपेठ सजली. नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर पोलिसांचा रूट मार्च. लोकसभा निवडणूक आणि जिल्ह्यामध्ये होणाऱ्या यंत्रांसाठी पोलीस प्रशासन सज्ज. अरविंद सावंत, अनिल देसाई आणि विनायक राऊत यांच्यासह इतर तत्कालीन शिवसैनिकांना कोर्टाचा दिलासा. 18 वर्षांपूर्वी सामना कार्यालयाच्या बाहेर झालेली नारायण राणे यांची सभा उधळल्याच्या प्रकरणामध्ये पुराव्यांअभावी निर्दोष सुटका.
नागपूरसह देशभरामध्ये घरफोड्या करणाऱ्या 2 चोरट्यांना हैदराबादमधून अटक. नागपूर पोलिसांची कारवाई. दोघांपैकी एकावरती 213 घरफोड्या तर दुसऱ्यावरती 25हून अधिक घरफोड्या केल्याचा आरोप. गुवाहाटीवरून मुंबईमध्ये विमान प्रवास करून घरफोड्या करणारा अटकेत. ठाणे पोलिसांची कारवाई. आतापर्यंत 62 लाख रुपयांच्या 89 तोळे सोन्याची केली होती चोरी. अंबरनाथच्या मोहनपुरम भागामध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. काही इमारतींना पाणी पुरवठा नियमित होत नसल्यानं स्वामी देवप्रकाश गार्डन सोसायटीमधील नागरिकांकडून मनगटावर मतदानावरती बहिष्कार. नो वॉटर नो वोट. सोसायटीमध्ये लागले बॅनर. मतदान कार्ड नसतानाही मतदान करता येणार. आधार आणि पॅन कार्डसह 12 प्रकारचं ओळखपत्र भारत निवडणूक आयोगाकडून ग्राह्य धरलं जाणार. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. पुणे नगर महामार्गावरती खासगी गाडीमधून 51,16,000 रुपयांची रोख रक्कम जप्त. शिरूर पोलिसांची कारवाई. पुण्याच्या कोथरूडमध्ये गांधी भवन परिसरामध्ये वणवा पेटून कचऱ्याला आग. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. बुलढाण्याच्या चिखली शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट. घराला भीषण आग लागल्यानं घर जळून खाक. सुदैवानं घरामध्ये कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली. लातूरच्या उदगीर निलंगा राज्य महामार्गावरती ट्रक आणि कारचा भीषण अपघात. अपघातामध्ये 4 जण जागीच ठार तर मृतातील सर्व जण मध्य प्रदेशमधील रहिवासी. भिवंडीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 3घांना अटक. तळोली नाका परिसरामध्ये काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती. नागपूरच्या इसासनी परिसरातून वाहन चोरी प्रकरणामध्ये आरोपीला धार्मिक स्थळावरून अटक. धार्मिक स्थळांमध्ये परराज्यातील काही लोकांची भेट घेण्यासाठी आल्याची माहिती. या प्रकरणामध्ये पोलिसांकडून अधिक तपास सुरू. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुण्यातील युवकांशी संवाद साधणार. जर्नी ऑफ ग्लोबल राईज ऑफ इंडिया या विषयावरती शुक्रवारी व्याख्यान. कल्याणमध्ये पोलिसांची सुपर कारवाई. ब्राऊन शुगर विकणाऱ्या महिलेला अटक. महिलेकडून 5.5 लाखांची ब्राऊन शुगर जप्त. विद्यार्थी आणि तरुणांना ही महिला ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती. टीजेएसबी सहकारी बँकेची नवसंकल्पनेमधून वृद्धिंगतीची वाटचाल सुरू. यंदाही बँकेला सर्वोच्च असा 216 कोटींचा निव्वळ नफा. पत्रकार परिषदेमध्ये माहिती. गोव्यातील सत्तरी तालुक्यातील नागवे गावामध्ये दुर्मिळ ग्रे स्लेंडर लॉरीसचं भर वस्तीमध्ये दर्शन. गावकऱ्यांकडून हळदी कुंकू आणि फुलं वाहून पूजा. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीमधील गंजिफा कार्ड आणि लाकडी खेळण्यांना GI मानांकन प्राप्त. 17व्या शतकापासूनचा परंपरेचा गौरव. सिंधुदुर्गवासियांसाठी अभिमानाचा क्षण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.